महाराष्ट्रातल्या सकल संताला गाथेमध्ये ज्या भावना व्यक्त करायच्या त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पासून भक्त शिरोमणी नामदेवरायांच्या पर्यंत, संत सेना महाराजापासून गोरोबा काका पर्यंत आणि चोखोबारायांच्या पासून चांगदेव विसोबा खेचर, निळोबाराय, बहिणाबाई, मुक्ताबाई या सर्व संत स्त्री आणि संत पुरुष यांनी जीवाचं रान करून हा संप्रदाय उभा करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आहे. वेद उपनिषद, अजूनही आवाज कमी करा पांगरे, वेद उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता आणि भारतीय तत्वज्ञान, वेद वाङ्मय, वैदिक व्याकरण, न्यायघटित वेदांत, उत्तर आणि पूर्व मीमांसा ही प्रकरणं जनसामान्यांना कळत नव्हती. त्यामुळे 11व्या-12व्या शतकात जसे या काळात आपण काही आंदोलन पाहतो, तसं त्या काळात महाराष्ट्रातल्या संतांनी एक आंदोलन उभं केलं. त्या आंदोलनाचे प्रेसिडेंट, उद्गाते, प्रसवणारे, लीडरशिप करणारे त्या काळातले कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जातीय साम्यवाद पहा, त्यांच्या समवेत भक्त शिरोमणी नामदेवराय, पुढे गोरोबा काका तेरढुक्कीकर, सावता महाराज आरणभेंडीकर, मराठवाड्यातल्या गंगाखेडची संत श्रेष्ठ जनाबाई, महादा, विठा, नारा, गोविंदा या संत मंडळीनं एक आध्यात्मिक गट, आंदोलन, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सवंग आपल्या देहाची कुर्बान करून या संप्रदायाची जडण घडण, बेसमेंट, पाया ते कलशापर्यंत जगविख्यात संत जगद्गुरु तुकोबाराय, निळोबाराय, बहिणाबाई या संतांनी क्रांती केली. अभंग सगळ्यांच्या पाठातला असल्यामुळं पुनरावृत्ती दोष मी पत्करत नाही. ज्ञानदेवे रचिला पाया, ऊन हून पासून पर्यंत व्याकरण, तुका झालासे कळस. आरंभ ते शेवट या संतांनी द्वेष, कलह, मत्सर, वाद विवाद, कुचेष्टा या सगळ्या प्रकरणाला तिलांजली देऊन एक संघ निर्माण केला आणि त्याचं नाव केलं वारीकर. त्या वारीकराचं बदललेलं स्वरूप आहे वारकरी. इथे भागवत कथा गेल्या अनेक वर्षापासून होतीये. दशमस्कंदात मूळ शब्द आहे रास, रसो वै सहा, रस शब्दाचं बदललेलं स्वरूप आहे रास. तसं मूळ शब्द आहे वारीकर आणि त्याचं बदललेलं स्वरूप आहे वारकरी. झालं इथपर्यंत चिंतन. पुढे भाव. दोन संत प्रमुख लीडर आहेत, ज्ञानदेव, तुकाराम. तुम्हाला पत्रकारांना, मीडिया तंत्राला, ऐकणाऱ्यांना एक मिनिमम शंका मनात निर्माण व्हायला पाहिजे, मग बाकीच्या संताला टाळलंय काय, ओगळलंय काय, सोडलंय काय? गवार सेठवाणी आहेत, मल्हारपंत कुलकर्णी आहेत, संत जगनाडे महाराज आहेत, नरहरी सोनार आहेत, गोरोबा काका आहेत, मुक्ताई मीराई जणाई आहेत, नामदेवराय आहेत. यांचा उल्लेख दिसत नाही. हे दोघच प्रमुख आहेत काय? कदाचित अशी शंका निर्माण होणं साहजिक आहे. मी उत्तर देतो. पाडळसिंगे गाव व्यापक आहे, मोठे, महामार्गाच्या पथाच्या शेजारी आत्ता विकसित आहे. या गावात नाटकापासून ते भजनापर्यंत माझा काळ गेलेला आहे.
या बैठकी भजनाला रात्र रात्र इथे मी बसलेलो आहे. त्यामुळं बीड आणि पाडळसिंगी हे नातं काही आपल्याला नवं नाही. म्हणजे येणं जरी माझं प्रदीर्घ कालाने इथं झालं असलं तरी आज हा सप्ताह पाहून माझं मन प्रफुल्लित होतंय, आनंदी होतंय, सुखी होतंय. एकदा मी आलो होतो कीर्तनासाठी, भलं प्रांगण होतं, कुणी पण कुठं बसलं होतं. त्यानंतर मला खूप फोन आले, पण कीर्तन घेण्याची हिंमत माझी झाली नाही. बाष्कळ मंडळी, अवास्तव गर्दी, फापट पसारा याची तत्वज्ञानाला आवश्यकता नाही. शार्प, कमी टॅलेंटेड, बुद्धिवान, प्रज्ञावंत किंवा भाविकतेनं श्रवण करणारा पवित्र श्रोता याची आवश्यकता आहे. समीक्षा मी करतोय. टोणपे नावाच्या व्यक्तीनं मला इथे निमंत्रण दिलं, उदाहरणार्थ. मग या व्यक्तीचं नाव घेतल्यावर बाकी कानडे, चौधरी किंवा अजून कोण असतील त्यांना नाराज होण्याचं कारण नाही. का? गावाच्या सप्ताहातल्या कमिटीतल्या एका तरुण यक्ष प्रतिनिधीनं संपर्क मला केला की गावकरी त्याच्या अंतर्गत आले. तुम्ही सगळे प्रिय टाळकरी आहेत, पण मी सहज म्हणालो, माऊली तुम्ही मला मदत करा. तर साष्ट पिंपळगावच्या माऊलींच्या सभोवताली जे कुणी टाळकरी आहेत ते संतुष्ट असावेत, हा वारकऱ्यांचा व्यापक विचार आहे. इथे तिघजण बसलेत, यात जरा वयमर्यादेने बबन काका यांच्यातले मोठे आहेत. त्यांचं नाव घेतलं की दोघांनी तृप्ती मानावी, आनंद मानावा. कौटुंबिक वात्सल्यता सांगतो मी. घरातल्या थोरल्याला निमंत्रण आलं की मधल्या धाकट्याला आलं असं गृहीत धरावं. अजून सोपं करतो. प्रपंचात संसार करताना घरातल्या थोरल्या स्त्रीला किंवा मधल्या स्त्रीला हळदी कुंकाचं निमंत्रण आलं की घरातल्या सगळ्या जणीला आलं असं मानावं. झेडपी अध्यक्षाला निमंत्रण आलं की सदस्य आले असं मानावं. गावातल्या प्रथम नागरिकाला निमंत्रण आलं की सभोवतालचे सगळे सदस्य आले असं मानावं. देशाचे पंतप्रधान न्यूयॉर्क, लंडन, फ्रान्सला गेले की आपल्या देशातले अन्य मंत्री गेले असं गृहीत धरावं. ज्ञानदेव तुकाराम उच्चार केला की उपलक्षणानं अंतर्गत बाकीचे संत आले असं व्यापक विचाराची दिशा समाजापर्यंत मांडावी लागते. उदाहरणार्थ, नगद नारायण म्हटलं की नरसो बाबा, महादेव बाबा, गोविंद बाबा, माणिक बाबा सगळे आले. भगवान बाबा म्हटलं की भीमसिंह महाराजाच्या अंतर्गत जे काही मठ मंदिर आहेत ते आले. कळण्यापुरतं मी बोलतो आहे. पक्षाध्यक्षाचं निमंत्रण आपल्याला मिळालं की ग्रामीण सदस्याच्या नाराजीवर फार लक्ष केंद्रित करू नये. द्रौपदी मुर्मू वृंदावनला प्रेमानंद बाबांना भेटण्यासाठी गेल्या आणि क्लिपा जगभर व्हायरल झाल्या आणि आपल्या भागातला एखादा कार्यकर्ता म्हणाला, अशा देवदेव करणाराला मी मानतच नाही, तू मानूच नको. नाही कळलं तुम्हाला? घटनेतलं जे संवादनक पद आहे त्यातल्या प्रमुख लीडर त्यांना अभिवादन करतायत. त्यामुळे बाकीच्यांनी केलं काय आणि न केलं काय. अजून एक पाठातलं प्रमाण देतो तुमच्या. 4-6 वंदिती पाय आणि काठाव कोठे नाही. आस्तिक मतवादी 6 शास्त्र आणि रघुयजु साम अथर्व 4 वेद संतांच्या पायाची नित्य पूजा करतायत. त्यामुळे कोणी केली काय, वकील साहेब न केली काय, त्याला फार काही अर्थ शिल्लक राहत नाही. मग आता गणित तुमच्या लक्षात आलं असेल. ज्ञानदेव तुकाराम हे आपल्या संप्रदायाचे लीडर संत आहेत, 2 प्रमुख. अजून सोपं करून टाळ्या घेतो. ज्ञानोबरा आत्मा आहे तर तुकोबरा संप्रदायाचा श्वास आहे. आणि याच्या अंतर्गत सर्व संत आले. परप्रांतातल्या संतांची यादी मी मांडत नाही आणि तुमच्या कृपेनं मला गीत गाणे म्हणण्याला देवानी संधी उपलब्ध ठेवलेली नाही. कारण निवडलेल्या अभंगावरच बोलायला नाकीनव येतं
वेळच पुरत नाही तत्वज्ञान मांडताना. त्यामुळे बाष्कळ गप्पा मारायला या ग्राउंडवर, या मैदानात, या श्रोत्यासमोर स्टडी करताना मला बिलकुल वेळ शिल्लक नाही. मग तुम्ही आजचा अभंग श्रीमंत निवृत्तीनाथ दादांचा घेतलाय. आतापर्यंत बोललात ज्ञानदेव तुकाराम हे लीडरशिप आहे, मग निवृत्तीनाथांचा अभंग पाडळसिंगीच्या उत्सवात तुम्ही घेतलाय. कारण काय असलं पाहिजे? मंडपातला श्रोता चिकित्सक असला पाहिजे, सश्रद्धा असला पाहिजे, त्याने डोक्याला ताण दिला पाहिजे की वक्ता बोलतोय याला काही अर्थ आहे काय, आणि बोलतात तर त्याचं चिंतन किंवा भूमिका ते स्पष्ट स्वच्छ करणार आहेत का फक्त कामावणार आहेत आणि जाणार आहेत, या दोन गोष्टीकडे लक्ष मंडपातल्या श्रोत्यांचं केंद्रित पाहिजे. निवृत्तीनाथ दादांचा आजचा अभंग आहे. निवृत्तीनाथ दादा वारकरी संप्रदायाचे कोण आहेत? सुरुवात आणि समाप्ती मीच करतो. आळंदी, देहू, पंढरी, पैठण, सासवड, मुक्ताईनगर, तेरढुकी, मंगळवेढा, कामापुरते तीर्थ सांगितले वारकऱ्यांचे. या सगळ्या तीर्थात एक ग्रेट तीर्थ आहे, श्रेष्ठ तीर्थ आहे, उत्तम तीर्थ आहे. आणि केवळ तीर्थ नाही, तो वारकरी इतिहासात सुवर्ण अक्षरानं इतिहास लिहावा असं गाव आहे, तीर्थ आहे, संशोधन आहे. त्रिअंबक तीर्थ क्षेत्र म्हणजे त्र्यंबकेश्वर. त्याचं नाव त्रिकंटक नगर. त्रिकंटक म्हणजे काय? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव पार्वती बरोबर, विष्णू लक्ष्मी बरोबर आणि शंकर पार्वती बरोबर वास्तव्य करतात. त्यामुळं त्या लिंगाचं नाव आहे त्रिअंबकेश्वर. जसं इथं एकलिंगेश्वर तसं तिथे त्रिअंबक. अंबिका म्हणजे स्त्रिया, पत्नी, स्त्री शक्ती, त्यांना घेऊन भगवान त्र्यंबकेश्वर राहतात. ज्योतिर्लिंगापैकी स्थान आहे एक जागतिक लेवलला, केवळ भारतापुरतं नाही, जागतिक लेवलला त्र्यंबकची मान्यता आहे. आम्ही कुंभात जेव्हा प्रांतात जातो तेव्हा बीड, धाराशिव, संभाजीनगर सांगून चालत नाही. महाराज जी कहां से पधारे हो? नासिक से. आइए बैठो. ना बंबई ना पुना, नासिक से आए हो, बैठो. म्हणजे त्या त्या क्षेत्राचा त्या त्या लोकात परिचय असतो. राजकीय विषय आला की त्यातले चिकित्सक त्याची चर्चा करतात. अध्यात्माचा विषय आला की अध्यात्मातले लोक त्याची चर्चा करतात. कुंभातले साधू आखाडा लेवलला चर्चा करतात. ग्रामीण लोक त्यांच्या कुवतीप्रमाणे ओटार बसून देश बदलण्याचा प्रयत्न करतात. गप्पा आगळ पगळ असतात पण चर्चा प्रदीर्घ असते. आयटी क्षेत्रातले पुण्यातले लोक, त्यांना कसलाच वेळ शिल्लक नाही गप्पा मारायला. मोर्चा निघाला का, गावाकडे काय झालं, आज काय प्रकरण, त्यांना त्यांची ड्युटी फॉर ड्युटीज आहे. कर्तव्यासाठी कर्तव्य करतात. नवरा बायको ड्युटीला आहेत, क्षणाची उसंत नाही. घरी आले की जेवायचं, पडायचं, पहाटे उठायचं, कामाला जायचं. रिकाम टेकड्या लोकांना काय करावं हे कळत नाही. त्यामुळं काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगास्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणात तुळशीच्या. क्षमा मागतो तुम्हा सगळ्यांची, मला अभ्यासाला वेळच पुरत नाही. रात्री स्क्रिप्ट काढावी का गाडीत प्रवासात काढावी. आता ग्रंथ गाथा जवळ नसला तरी संगणकाच्या माध्यमातून अल्फाबेटिकल प्रमाणे कोणत्याही संताचा गुगलवरती अभंग, अर्थ, चिंतन, भूमिका, श्लोक, संदर्भ, सूची, व्याकरण, अर्थ काढता येतो. पुरावे देता येतात. महाभारत काढलं, शांती पर्व काढलं की श्लोक सापडतोय. म्हणजे विज्ञानानं तुम्हाला मला शिकण्यासाठी एवढ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात. माझं असं मत आहे, मग फापट पसाऱ्यात आणि नको तसा वेळ वाया दवडण्यापेक्षा तुम्ही सातत्याने चिंतन केलं पाहिजे. धीरकीट कसं, घिडनग कसं आणि तीरकीट कसं, क कसं, क अत कसं, ग कसं आणि न कसं. ही चिंतनाची भूमिका ज्याच्या जीवनात आहे त्याला कमी पडत नाही. एक श्लोक सांगतो, विद्वत पंच नृपत्वंच नैवतुल्य कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा. पुढचा ऐका, विद्वान सर्वत्र पूज्यते.
आम्हाला माहितीच नाही, आम्ही ओळखतच नाही, आम्ही बोलवणारच नाही. अरे बोलूच नको, चाल विठाला विठाला त्रिंबकात शिवलिंग आहे, त्रिंबकात अनुपमशील आहे. नाथपंथाच्या उदय विस्ताराची जागा. जसं आपल्याकडे ते परवा स्वामी आले आणि शिलालक त्यांनी वाचले, तसं संशोधक सांगतायत ते अनुपमशील आहे. गैनीनाथ तिथे राहिले, निवृत्तीनाथांना गुरुमंत्र तिथे मिळाला, निवृत्तीनाथाकडून ज्ञानोबाऱ्याला ज्ञान मिळालं, ते जोग महाराजांच्या पर्यंत आलं. लाखो करोडो हजारो विद्यार्थी तयार झाले, धर्माचा प्रचार होऊ लागला, समाज एकसंघ होऊ लागला, नामयज्ञ व्हायला लागले, सुविचार ऐकायला मिळायला लागले. जातीय कलह, पक्षभेदाचा कलह, वर्णभेदाचा कलह, जरा आपले सिद्धांत बाजूला ठेवून आपण एका छत्र छायेखाली यायला लागलो. ही मूळ कृपा नाथपंथातल्या त्या काळातल्या थोरल्या सत्पुरुषांची आहे. मग निवृत्तीनाथ दादा तिथे राहतात, तर ते त्रिंबक पंढरी आळंदी पैठणपेक्षा मी तुमच्याकडनं टाळ्या घेणार आहे, कारण त्यांना तो भाव कळतो की नाही मी जरा साशंक आहे तुमच्याकडनं. म्हणून पंढरी आळंदी पैठण तीर्थच आहेत, पण वारकऱ्यांच्या सगळ्या तीर्थाचं मास्टर माइंड आणि गुरुपीठ कोण असेल तर त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र आहे. आता ह्या माझ्या बोलण्याला संत प्रमाण काही आहे का? तर आहे. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. काहींना कळत नाही. आदरणीय दशरथराव, आदरणीय अंकुशराव, आपल्याला असं वाटतं की जगद्गुरु एक्झॅक्टली कोणते? ज्यांना कळतच नाही ते बुवा ठोकून बोलून मोकळे होतात. त्यांना काही विद्वानाच्या सभेत जायचा योग आला नाही, त्यांच्या परिसरात ते बिचारे विद्वान आहेत. धर्मसभेतही टिकू शकत नाहीत, तार्किकांच्या सभेतही टिकू शकत नाहीत. वेदांत प्रक्रियेला, प्रमेयला, न्यायाला, कणादाला कुठेच जाता येत नाही. तर बिचाऱ्या भोळ्या बाबड्या लोकांच्या मध्ये आपलं वजन मारून ईश्वर कृपेनं मोठे होतात. ही देवाची मोठी कृपा आहे. वाक्य ऐका. त्यांना तीनच जगद्गुरु माहितीत: गोपाल कृष्ण, आद्य शंकराचार्य आणि जगद्गुरु तुकोबाराय. अरे तुकोबाराय जगद्गुरु आहेतच, पण पुढचा ऐका. सुभक्तो नामदेवावई विठ्ठलो गोकुलस्तथा विष्णू स्वामी अनुयायानाम त्रयोद्वारा सतान मताः नामदेवम जगद्गुरुम द्वाराचार्यम प्रणाम्यहम. मला वाटतं अभ्यासकांना उत्तर माझं मिळालंय. आणि जगत आणि विश्व दोघांचं वाचक एकच आहे, जगद्गुरु विश्वगुरु. मी पुन्हा पुन्हा तो दृष्टांत सांगून कंटाळा आलाय मला, व लोकाला कळण्यासाठी सांगावं लागतं. एक पेटी वादक माझ्या कीर्तनात होते, त्यांना मी म्हणालो स्वर द्या, त्यांनी काढला आणि माझ्या हातावर ठेवला. दृष्टांत संपला. आघळ पघळ कुत्री काय म्हणाली, सासू काय म्हणाली, सुनेचं काय झालं हे मांडायला आपल्याला वेळ नाही. आणि तुम्ही पण अशा प्रकरणात वेळ मंडपात वाया घालवत जाऊ नका. उलट खालून चिठ्ठी द्या बुवाला, अभंगावर बोला म्हणून. विठाला विठाला विश्वाचा, अरे त्या आवाज पाहतोय. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. दातार म्हणजे देणारा, दातार म्हणजे देणारा. तुझे अवदारे जाणो स्वतंत्र, देताना म्हणसी पात्रा पात्र.
परी कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे दिदले. मी एकटाच असा या 60 दिवसात. आवाज कमी करा, रोज तुम्हाला मिळतील आवाज वाढवा. माझं म्हणणं आहे आवाज वाढवण्यापेक्षा पाडळसिंगीकर जातानी वाढवा हो. गाड्यांच्या धुराचं जसं प्रदूषण आहे तसं सप्ताहात पखावाजाची धूम, गायकांचा कर्कशपणा आणि स्पीकरचा ध्वनी यामुळे प्रचंड प्रदूषण आहे. हळुवारपणा नाही, बारकावा नाही, आल्हाद पण नाही. विश्व आणि जगात या दोघांचं वाचक एक आहे. दृष्टांत तुम्हाला अजून एक सोपा सांगतो. एका मुलीला मी विचारलं, रज्जू बद्दल तुझं काय म्हणणं आहे? तुम्हाला ऐकू आला शब्द माझा? रज्जू बद्दल तुझं काय म्हणणं आहे? मुलीचं क्वालिफिकेशन आहे MBA, मास्टर डिग्री. विद्यापीठात ती पदवीधर आहे, पण अध्यात्मातल्या पारिभाषिक शब्दाचा अर्थ तिला माहिती नाही. ती मला म्हणाली ती लव्ह मॅरेज करून गेल्यापासून मला फोन केला नाही. कळल्यावरच मनुष्य हसतो, न कळल्यावर मी काय करू? कारण माझी मराठी चालली. ही भाषेचा स्वाभिमान महत्वाचा आहे ना. काही म्हणा, मला आपल्याकडे जडत जातात कीर्तन. विठाला 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 मी तिला रज्जू म्हणजे मुलगी नाही म्हणालो, मैत्रीण नाही म्हणालो, रज्जू म्हणजे दोरी. पण ती म्हणाली ती लव्ह मॅरेज करून गेल्यापासून मला फोन आला नाही. दृष्टांत संपला. एका मुलीला मी म्हणालो, बाई पापड घे आणि भाजी तर बैस. हे पण कळत नाही तुम्हाला? पापड पापड उडदाचा. तिने पापड घेतले, चौधरी माळ्यांचा मळा गाठला आणि ती भाजी इथं बसली. दृष्टांत संपला. मला वाटतं काही लोकांना दृष्टांताचाही अर्थ सांगावा लागेल की याला दृष्टांत म्हणतात, इतिहासा किंवा रडा. विठाला विठाला आपल्याकडे काही वर्षाच्या ठराविक नारळीतच मजा आहे. विश्व आणि जगत दोन्ही एक. अजून सोपा दृष्टांत देतो. मी नाव घेत नाही कारण आपल्याला पुन्हा गावी जायचंय. माझ्याकडे एक ड्रायव्हर होता. 30 वर्षाचा कालखंड गेला. मुलुंड चेक नाक्याला मुंबईला आम्ही सेकंड हँड गाडी घ्यायला गेलो. मी आणि महादेव महाराज राऊत मासापूर जवळचे. इंगळे महाराजांनी ब्रँड गाडी घेतली होती. आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या महाराजांनी गाडी घेतल्यावर आपल्या बुवा लोकांना समाधान वाटेल त्याला महाराज कसं म्हणावं. त्या गाड्यांचा आवाज काय येतो तो इकडे मंडपाच्या मागे? मस्त आवाज आहे. विठाला 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 विठाला. गेलो आम्ही गाडी घ्यायला आणि विषय झाला. ड्रायव्हर म्हणला गाडी कोणती चॉईस केली आहे? अरे म्हणलं माझी जेवढी ऐपत आहे, संपत्ती आहे, पैसा मी व्याजाने घेतलाय 5 रुपये सेकड्यानी आणि 70-80 हजारापर्यंत एक फॅट घेऊन गेलो आम्ही. डन झाला विषय. ड्रायव्हर म्हणला कलर कोणता आहे? मला पुण्यातली सवय होती. मी म्हणालो धवल शुभ्र. काय बोललो मी? धवल शुभ्र. तो नाराज झाला आणि म्हटला मी ड्रायव्हिंग करणार नाही. म्हणलं का? घेतली तर व्हाईट घ्या, नाही तर गाडीच नको. काय झालंय? कीर्तनकारांच्या कीर्तनातल्या कर्कशपणामुळं चांगल्या लोकांच्या कानाचं वाटोळ झाल्यामुळं दर्जा समाप्त व्हायला लागला. विठाला 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 धवल शुभ्र आणि व्हाईट दोन्हीचा अर्थ एकच आहे ना.
पण तो नाराज झाला. हे कशासाठी सांगितलं? तसं जगत आणि विश्व दोन्हीचा अर्थ एकच आहे. पुढे ऐका. जगद्गुरु तुकोबाराय शंकराचार्य जसे जगद्गुरु तसे निवृत्तीनाथ दादा सुद्धा जगद्गुरु, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. ज्ञानोबारायचं मत असे आपल्या गुरुबद्दल. ऐका ना अंकुशराव, थोरल्या भावाबद्दल भाऊ प्लस गुरु काय मत आहे? श्रीमन निवृत्तीनाथ हेती ख्यातम दैवतमाश्रयेत. जसं आपलं खंडोबा दैवत आहे, तुळजापूरची देवी दैवत आहे, ज्योतिबा दैवत आहे, मारुती दैवत आहे, ज्याचं त्याचं दैवत, तसं निवृत्तीनाथ दादा माऊली म्हणाली माझं दैवत आहे. गुरु सुद्धा दैवत असत. गुरु हे देवा इतकंच पॉवरफुल पद आहे. अर्थात गुरु चांगला असावा, करप्टेड नसावा, पापी नसावा, भ्रष्ट नसावा, कलंकित नसावा किंवा त्याच्यामुळे अन्यांना अडचणी येतील असा महाराष्ट्रात आता पुढे कधीही नसावा. विठाला विठाला ज्ञानोबा ज्यांना आपलं दैवत मानतात ते निवृत्तीनाथ महाराज म्हणाले 9:53 उपजेते मरे मरे ते झुरे. 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 जन्म एर झारे एक रूप जन्म. आवाज कमी करा. जन्म एर झारे जन्मायर धारे एक रूप एक रूप. जन्मायर धारे जन्मायर धारे जन्मायर धारे यर धारे ये करूं देह कृष्ण नाम गोपी संगीत में. देह कृष्ण नाम गोपी संगीत में. उपजेते मरे मरे तेथे झुरे. मंडपातले, स्टेजवरचे, लांब बसलेले, जवळ बसलेले, स्क्रीनवर पाहणारे, ऑनलाईन पाहणारे, युट्यूबच्या माध्यमातून चलचित्रीकरण लाईव्ह पाहणारे सगळेजण ऐका. कलेक्टर असू, कॅबिनेट असू, शिखर परिषद असू, बुवा असू, संस्थान असू, मठ असू, गड असू, महंत असू, कथाकार असू, प्रवक्ता असू, नाही तर प्रदेशाध्यक्ष असू, जगातला कोणी असू, त्यांनी लिहून ठेवायचंय जन्म झाला की आपला मृत्यू
101% आहे. किती टक्का आहे? 1001% आहे. मृत्यू नावाची संस्था टाळता येत नाही. बाकीचं खोटं बोलता येतं, बाकीचं रेटता येतं, दुखायला लागल्यावर टॅबलेट घेता येते, शरीर करता येतं, पैसा नसला निधी गोळा करता येतो, बँकेतून मदत घेता येते, व्याजाने पैसे काढता येतात, शेती विकता येते, रो हाऊस प्लॉट विकता येतो, धान्य वस्तू घाण टाकता येते, शरीर कदाचित नीट करू शकता, परंतु त्याला कायम जगवू शकत नाहीत. आता ऐका, उपजेते मरे, पक्क ठरलं. जे जे जन्माला, बाई शांत बस, जे जे जन्माला येणार आहे ते समाप्त होणारच, यात तिळमात्र शंका नाही. ते समाप्त होणारच. असं जर मी म्हणालो किंवा माझे प्रिय टाळकरी म्हणाले की मंडपात आलेल्या सगळ्या ऐकणाऱ्यांचं देवानी वाटोळं करावं, तर हे चपलेनी आपला सत्कार बीडपर्यंत हायवे अडवून करतील. आणि बरोबर आहे, त्याने तो केला पाहिजे, त्यांचा तो अधिकार आहे. वास्तुशांतीला आपण कोणाकडे गेलो आणि त्याच्या घरी जीवन त्याला जर म्हणालो या घरात तुमचे लवकर वाटोळे होऊ द्या, तर हे वाक्य सहन होईल असं वाटत नाही. एक जण विचित्र बोलणारा होता आणि नवरदेव त्याच्या मित्राला म्हणाला, लग्नाला सगळेच येणार आहेत, तू ये, तू येण्याबद्दल माझं मत नाही, पण तोंड ताब्यात ठेवू, तुझं तोंड फुटकंय, तू केव्हा काय बोलशील सांगता येणार नाही, तुम्हाला मी काही बोलणार नाही, लग्नाला मला येऊ दे, मागलच्या गाडीत मी बसतो. आला लग्नाला, पाहुण्यांनी विचारलं काय करता, तुम्हाला काही करणार नाही, मी पिंडा एवढा भात करतो आणि मुडद्यासारखं पडतो. दृष्टांत संपला. म्हणजे मंगल कार्याला सुद्धा त्याने पिंडाचा विचार केला आणि मुर्दा हा शब्द उच्चारल्यामुळं शुभ लग्नात अशुभ बोलला, म्हणून त्याला म्हणतात शुभ बोल नाऱ्या. नाऱ्या शुभ बोल, अशी प्रथा आणि परंपरा आहे. काही लोकांचं तोंडच फुटकं आणि बिभत्स असतं, ते काय केव्हा पचकतील आणि काय मीडियासमोर ओकतील काही सांगता येत नाही. मी पुन्हा या मीडिया तंत्राच्या माध्यमातून बोलतो, नेत्यांना महाराज लोकाला याच्यापासून आणि कॅमेऱ्यापासून जेवढं सुख प्रदान होतं तेवढंच त्याला दुःख निर्माण होऊ शकतं, नाकारता येत नाही. आता या नवीन नवीन उपकरणात ते AI नावाचं प्रकरण आलंय. त्यात मी एका चित्रकाराला म्हणालो, माझ्याकडे एक स्वामी आहेत, त्यांच्या अंगावर शाल दाखव. त्यांनी कपडा दाखवला आणि जशाच तसा फोटो डोळे उघडेपर्यंत करून दिला. माझ्या डोक्यात आलं, उघड्यांना जर ते कपडा घालून देतात तर कपडा घालणाराला ते नाही. कळलं तुम्हाला सगळ्यांना? त्यामुळं प्रसिद्धी जेवढी चांगली वाटते तेवढं त्रासदायक आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आम्हाला महाराष्ट्रात असा एकही सप्ताह राहिला नाही की त्याच्या समोर तो कॅमेरा नाही. शब्द ना शब्द तोलून मोलून अभ्यासून स्टडी करून साक्षेपी विचार, संत विचाराची धारा, बैठक करत करत मांडावं लागतं. एकही शब्द हल्ला तर करोडो लोक त्यावरती आपली टिप्पणी व्यक्त करतात आणि जन्मभर किल्ल्या परमार्थावरती माणसाचं पाणी फिरतं. म्हणून नेता आणि धर्मवेत्ता याच्यातून तरणं जगणं अवघड आहे. कदाचित भवसिंधूतून तरेल तो, संसारातून तरेल, पण एरती माईक तरणं अवघड आहे. कळलं तुम्हाला अभ्यासकांना? यातून उद्धरणं अति अवघड आहे. आदरणीय पांगरे, थोडा आवाज कमी करा, आपला स्पीकरचा हात फार गोड आहे. छान. काहींचा तुम्हाला निरोप असेल, आवाज येत नाही, आवाज येत नाही. येतो आवाज त्यांना. ते बिचारे समजा हिरापूरला बसले, त्याला मी काय करू? समजा ते मी गडी कारखान्यावर मला आवाज नाही आला म्हणले तर मी काय करू? कारण तारीख घेताना मी काय ऍफिड्यूट केलं नाही की माझ्या अभंगाचा आवाज घरपोच तुझ्या करीलच म्हणून, असं काही नाही. त्यामुळे जे ऐकणारे जातीवंत लोक आहेत ते पुढे जागा धरून बसतच असतात. निवांत पुलाखाली बसणाराला मी काय करू? असो, एवढा आवाज छान आहे, मोठ्या आवाजाची गरज नाही. माझ्यापेक्षा जे विद्वान लोक इथे येणार आहेत त्यांना आवाज मोठा करा तुम्ही. उपजेते मरे, मरे ते झुरे. मरण आणि जगणं यात अंतर आहे. जगायला कुत्रे जगतात, मांजर जगतात, डुकर जगतात, पक्षी जगतात, पशु जगतात, श्वापद गाढव जगतात, माणसंही जगतात. एक वाक्य बोलू का? संसार होत असतो आणि परमार्थ करावा लागतो.
तो करताना जग शब्दाचा अर्थ आहे जन्माला येणे आणि गमन करणे. जग जग, या जगात येथ नाही उरो आले अवतार आणि एर ते पामर थोर किती. बडे बडे आले, अलेक्झांडर पासून ते रामकृष्णाधिकापर्यंत, पण त्यांना जावं लागलंय. एक ठराविक काळ असतो, सिंहगर्जना, आवाज, ताकद, प्रसिद्धी, पैसा, संपत्ती, धनकनकपण, लोकसंग्रह. परंतु एक काळ असा येतो की आपल्याला लोकाला म्हणावं लागतं, 2 शब्द मला बोल, माझ्याजवळ तू ये. कारण काळ असा नियतीने ठरवलेला आहे की चित्रगुप्त यमघंटा वाजायला लागली की आपला काळ संपत संपत येतो. तुकोबाराय, ज्ञानोबाराय आदी अवताराला सुद्धा त्या तिथीला, त्या प्रसंगाला आपला काळ समाप्त करावा लागला. उपजेते मरे. आता याला उवी सांगतो. ओवी तुमच्या पाठातली आहे, ज्ञानोबारांची उवी आहे. उपजेते नासे, नासेले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. फॉर एक्झाम्पल 10:02 आत्ता झालेत, सकाळी पुन्हा 10:02 होणारच आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. सोपं गणित आहे. ज्याचा उदय झाला त्याचा अस्त आहे. सूर्य उदय झाला की त्याचा अस्त आहे. चंद्र उदय झाला की त्याचा अस्त आहे. संपत्ती आली की त्याचा नाश आहे. शरीर आलं की त्याला नाश आहे. पद आलं की पद त्याग आहे. संसारात सुख म्हटलं की त्याची दुसरी बाजू आहे दुःख. मग तुम्ही पीयूपी करा, ईसी करा, बंगला करा, शहरात जा, ग्रामीणला राहा, मठ करा, नाही तर आश्रम करा, दुःखाचा वाटा भागा आला. मी माझ्या जीवनातली घटना सांगतो. जन्मगाव सोडलं आणि पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात मी सर्वसंग परित्याग केला आणि एक छोटा मठ करावा अशी भावना माझी निर्माण झाली. तर तिथे 28 गुंठे प्लॉट मी एक्वायर केला. आता तिथे IT क्षेत्र आहे, रिंग रोड गेलाय, ग्रामीण भाग तो. मी खरेदी केलं तेव्हा 62,000 रुपये एक प्लॉट होता. आता ते कोटी प्रकरण आहे. असो, तिथे मी केलं तर 4 पत्रे टाकल्यावर आनंद वाटला. नंतर पावसाच्या काळावधीमध्ये पत्रे हवेने थरथर कापायला लागले, त्यामुळे कौल टाकले. कौलांच्या चिद्र्यातून पाली आणि नाग यायला लागल्यावर खाली पीयूपी केली. नीट ऐका. ओलं व्हायला लागलं म्हणून फरशी टाकली. मग त्याच्यावर पुन्हा गालीचा टाकला. ड्रायव्हर म्हणला उषा खाली काही नाहीये म्हणून 2 तक्के घेतले. थंडीमुळं पुन्हा बेडशीट घेतलं. वाक्य ऐका. तुम्हाला फारच गार पडतंय म्हणून 2 गाद्या घेतल्या. ऐकता का? ऐकता का? जागा पुरेना तर कॉर्ड घेतला, पेट्या खाली लावल्या. मग पुजारी ठेवला, त्याला एकलेची नकंठवे म्हणून. तो म्हणाला माझं मन लागत नाही. मग याचं मन लागण्यासाठी उपाय काय? तर लग्न करणे. नाही कळलं तुम्हाला? मला काही लोक म्हणाले आमच्या मठात लोक येत नाहीत. मला आयडिया करे काय, तू तिथे टावर बसव आणि नेट उपलब्ध करून दे, तरुण बांधव तुझ्या मठाभोवती खेळतील. माणसं गोळा करायला काही नियमावली ना कल्पना करा तुम्ही. किंवा आपल्या लोकांना सवय पर हेड 500 रुपये देण्यात येतील म्हटलं की जागा पुरत नाही. काही ना काहीतरी मिळेल ही अपेक्षा जीवनात असती, ती असावी लागती प्रापंचिकाला. मग मी किचन केलं, तवा घेतला, पोळपाट बेलनं घेतलं, फुंकणी घेतली, त्याची बायको आली, तिचा विस्तार झाला, मुलं झाले. ते म्हणाले दुधाचा फारच प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला पिशव्यांची सवय नाही. मग गाय पाळली, तिला वासर झाले. मग त्याला पुन्हा एक गडी, तो म्हणला माझाही विस्तार व्हावा, चतुर्भुज नर होऊन ठेले. ऐका, मी माझा थांबवला आणि त्यांचा वाढला. मग 9 खोल्या केल्या तरी पुरेनात. म्हणजे संसार किंवा जागा किंवा प्लॉट किंवा अपेक्षा किंवा आकांक्षा किंवा भावना वासना ही ब्रेक होत नाही, ती वाढतच जाती. ब्रह्मा शैवपदम शिव हरिपदम याशावधिंको गतः. राज्यमंत्री पदावर भागत नाही, कॅबिनेट असावं असं वाटतं. त्याच्यातही महसूल आलं तर अतिउत्तम, अर्थ आला तर काही अर्थ आहे त्याला, ग्रह खाता आलं तर अधिकच उत्तम. म्हणजे अपेक्षा वाढतच जाती, ती कमी होतच नाही. डेप्युटी झाला की त्याला चीफ व्हावं वाटतं.
सदस्य झाला की सभापती व्हावं वाटतं, दुसऱ्याचं पाहिलं की पती व्हावं वाटतं. लग्नात गेल्यावर वाटत नाही, काय कल्पना करा तुम्ही, वाटतच राहतं. पण मी तुम्हाला शेवटचा विचार सांगतो, किती वाढवा किती गोळ करा, गेल्यानंतर अग्नी आणि तोंडात तुळशीच्या पानाशिवाय काही एक येत नाही. करोडो संपत्ती वाल्याला सुद्धा बंगल्याच्या बाहेरच अंगणातच आंघोळ घालतात. ज्यांनी पीओपी केली आहे, ज्यांनी एसी केलाय, ज्यांनी आपल्या बाथरूम मध्ये सुद्धा पंखा बसवलाय घाम येऊ नये म्हणून, त्याला अंतिम टप्प्यात प्रांगणातच आंघोळ करावी लागती. माझ्यापेक्षा हे प्रकरण आदरणीय इंदोरीकर महाराज ताकदीनं मांडू शकतात. ज्याचा त्याचा सब्जेक्ट आहे, विषय. श्रोते हो, काही येणार नाही म्हणून पक्क ठरलं. उपजे ते नासे, नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जसे परिभ्रमेगा. याच्यात एक मत नास्तिक मतवाद्यांचं असते, नास्तिको वेदनिंदका. दुसरं मत आहे 4 वाकांचं, यावत जीवम सुखं जीवे ऋणं कृत्वा घृतं पिबे भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. त्यांचं म्हणणं आहे जीवन आहे तोपर्यंत मजा करा, कर्ज काढा, बंगला बांधा, गाडी घ्या, आईश करा, पुढे काय व्हायचं ते होईल. हे मत आहे 4 वाकांचं. निवृत्तीनाथ दादाचं मत असे, उपजे ते मरे, इथपर्यंत पक्क झालं. पण मरे ते झुरे, या झुरणे शब्दाचा अर्थ काय? माऊली आणि टाळकरी आणि श्रोत्यांनो, मेला की संपला, पुन्हा झुरायला शिल्लक राहिला कुठे तो? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. हाडकं घेतले, राग घेतली, पाण्यात टाकली, झाडात टाकली, आळ केलं इत्यादी, प्रयागला गयेला टाकली, शिल्लक काय राहिलं? कशाला क्रियाकर्म करायचंय? परंतु स्वधर्मे निधनम श्रेय. आपला धर्म पाळत असताना आपला आचार विचार क्रिया कर्म जीवाला मृत्यूनंतर सुद्धा शिल्लकच राहतात, आणि जन्माच्या आधी सुद्धा शिल्लक राहतात, आणि जीवन जगताना सुद्धा शिल्लक राहतात. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कर्माविना माणसाला जगता येत नाही. श्वास घेणं कर्मच आहे, डोळे मिटवणं कर्मच आहे, हात हलवणं कर्मच आहे, पखावज वाजवणं कर्मच आहे, मी काही करणार नाही म्हणणं सुद्धा कर्मच आहे, मी गप्प बसणार नाही म्हणणं सुद्धा कर्मच आहे. कर्म त्यागता येत नाही. मेल्यानंतर कसा काय झुरतो? शंका आहे ना, मेल्यावर कसा झुरतो? झुरायला त्याला शरीर पाहिजे ना. पण त्याचं उत्तर आहे सूक्ष्म देह, कारण देह, लिंग देह आणि स्थूल देह. पंचीकरण ग्रंथात देहांच्या स्टेप मांडल्या. त्यात मृत्यूनंतर जीवाला एक सूक्ष्म देह दिला जातो, आणि तो देह दिसत नाही, कळत नाही, आकाराला येत नाही. मायक्रोस्कोपीतनं, इंडोस्कोपीतनं, गॅसोस्कोपीतनं, MRI CT स्कॅन मध्ये, टेटस्कोप मध्ये दिसत नाही. पण तो देह असतो, तो सूक्ष्म असतो. आणि भागवतात सांगितलेल्या नरकांच्या कुंडाच्या गतीप्रमाणे स्टेप बाय स्टेप, एका कुंडातून एका कुंडातून एका कुंडात, इथून तिथे, तिथून तिथे, तिथून तिथे त्याला जावं लागतं. आणि भोग भोगावाच लागतो. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते म्हणी समाधान. याचा अर्थ आहे उपजे ते मरे, मरे ते झुरे. मृत्यूनंतर सुद्धा झुर नाही, जिवंतपणी तर आहेच, पण नंतर हे झुरावच लागतं. मारिती तोडीती जोडीती यमाचे किंकर. संत प्रमाण आहे, संत प्रमाण खोट बोलणार नाही, गाथा खोट बोलणार नाही, तुकोबाऱ्याचं वचन खोट होणार नाही. मृत्यूनंतरही तुम्हाला भोगावंच लागणार आहे, जिवंतपणी तर भोगावंच लागणार आहे. परंतु मृत्यूनंतरही केले कर्म झाले, त्याची भोगा आले, आणि उपजले मेले ऐसे किती. तुम्हाला हे भोगावं लागणार आहे. कीर्तन माझं समाप्त झालंय. 10:11 झालेत, पण समाप्त झालं म्हटलं की लोक उठतील, म्हणून विठोबा रुक्मय भजन व्हायचंय. मला चरणांचा विस्तार मांडायचा आणि कीर्तनाचा निरोप मला घ्यायचाय. विठोबा रुक्मायच्या वेळेला टोपी घालून बुक्क्यावाले, हारावाले सावध राहा. मी असं केलं की इथे या. हार मी लवकर का घालत नाही? हाराचे फार प्रकरण मोठे आहेत.
राजीव गांधी सभेला गेले होते आणि कोण्या एका स्त्रीने हार घातला, ती परत आलेच नाहीत. दृष्टांत कळला तुम्हाला? एक, ते फ्रीज मध्ये ठेवलेले हिरवेगार ओलेचिंब हार असतात आणि ते गळ्यात आले की वस्त्र ओलं होतं आणि या विश्वजित जायभाय सारख्या पोराला शंका येते एक्झॅक्टली हे काय आहे म्हणून. तिसरं प्रकरण, हळ किती जरी स्वच्छ असले तर कळत नकळत त्याच्यात जीवजंतू असतात. मला दुसऱ्या दिवशी दाढीत हिरव्या 3 आळ्या सापडल्या. रात्रभर काय वळवळ होतं कळलं नाही. म्हणून हारा आणि पाकळ्या टाकणाऱ्याला मी प्रार्थना करत असतो, या खर्चाबरोबर मला एक मोठ्या दाताचा कंगवाई दे, म्हणजे मला स्वच्छता अभियान करता येईल. उपजे ते मरे, मरे ते झुरे. त्याला झुरावं लागतं, मरावं लागतं. जन्म एरझारे एक रूप. त्याचे येण्या जाण्यात 3 तेरा होतात, परंतु एक रूप ब्रह्मतत्वाशी, कृष्णाशी, रामाशी, दत्ताशी, शिवाशी, पांडुरंगाशी, गणपतीशी त्याला जी आवड असेल त्या देवाबरोबर जीव एकरूप होत नाही. माझं सरळ उत्तर आहे, नामसप्ताह सामाजिक परिवर्तन, नामसप्ताह स्वच्छता अभियान, नामसप्ताह संत वाङ्मयाचा विस्तार, नामसप्ताह म्हणजे आचारशुद्धी, नामसप्ताह म्हणजे कुटुंब वत्सलता, नामसप्ताह म्हणजे समरसता, एकता, आणि नामसप्ताह म्हणजे जीव आणि ब्रह्म एक आहे हे कळण्याची फिलॉसॉफी आहे. म्हणून उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एरझारे एकोरूप. याला एक अजून दृष्टांत देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जुन्या वाड्यात घड्याळ असायचे, घड्याळ, आणि त्या घड्याळाला एक लंबक असायचं, लंबक. अशी स्टीलची पळी नाही का, चमचा, ते टक 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 टक. मला झोपच येणार रात्रभर. गाडीत आवाज, शेजारी घोरणारा, आणि तो शांत झाला की गाडी ते घड्याळ कट 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 कट. कीर्तनात आवाज, गाडीत आवाज, एकांत मिळेल तरी कुठे. माझ्या लक्षात आलंय आता तो स्मशानात असू शकतो. बंगल्यात झोपायला गेलो, घड्याळाचा कट कट आवाज जवळच. मी त्या घड्याळाजवळ गेलो, त्याची काच अशी उघडी केली आणि त्या स्टीलच्या चमच्याला, लोलकाला, लंबकाला, पळीला असं पकडलं. घड्याळ माझ्याशी बोलायला लागलं. वकील साहेब, ते म्हणाल, 30 वर्षापासून या वाड्यात त्या भिंतीत मला टांगलेलं आहे, पण जवळ येऊन प्रेमाने कोणी घेतलं नाही. महाराज, तुम्ही परजिल्ह्यातले असून माझी चौकशी केली, माझ्या अंगाला हात लावला, मला बरं वाटलं. मी त्याला असं शार्प उत्तर दिलं, मी संन्यास घेतल्यामुळं तुला सोडून आता कोणाला हात लावू. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो, आणि यापेक्षा खालच्या लेव्हलला मला कीर्तन करता येत नाही. बिचार घड्याळ, मनोज महाराज बर का, सागर, अंकुश प्रसन्न झालं, आणि मी त्याला म्हणालो, अरे पाडळसिंगी ते गडी, गडी ते गेवराई, गेवराई ते बीड, करोडो काळ तुझं जाणं येणं झालं, चक्रा किती झाल्यात, कट 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 कट, वर किती वाजलेत तुम्हाला मला माहिती नाही. दृष्टांत लक्षात आला तुमच्या सगळ्यांच्या? लंबक फिरतय कट कट, पण सेकंद, तास आणि मिनिट काटा वाजले किती कळत नाही. हे माझ्या जीवनावांच्या घड्याळांनो, जाणं आणि येणं तुमचं माझं चालू आहे, पण आपल्या जीवनात किती वाजलेत आणि किती शिल्लक आहेत हे कळण्यासाठी नामसप्ताहाची गरज आहे. लक्षात घ्या. मी पत्रकारांना एक वाक्य देतो, कदाचित उद्या परवाच्या मीडियाला ते आर्टिकल होईल. ते वाक्य असे, गतिमान बीड जिल्ह्याला नीतिमान संत विचाराची गरज. गतिमान बीड जिल्ह्याला नीतिमान संत विचाराची गरज. पाडळसिंगीच्या सप्ताहात बोलताना महाराज पुढे म्हणाले. सुरू बातमी. या प्रसंगी प्रमाण देण्यात आले. समाज उत्तुंग होता, मुलं छान होते, मुली पाकळ्या खेळत होत्या, असं चित्रीकरण करता येते त्याच्यात. स्पीकरचा ध्वनी मोठा होत असताना महाराज पुन्हा पुन्हा पांगऱ्यांना कमी करा अशी सूचना देत होते. बिचारे चोपदार मागे उभे होते. मंडपात यांना विनोद करावा का तत्वज्ञान करावा हे सांगता सांगता बुवांच्या नाकीनं आले होते. मंडपात कंट्रोल करता करता सप्ताह कार्यकर्ते थकले होते. बातम्या असतात तरी काय, दुसऱ्या कल्पना करा. आता तर एक बातमी चांगली नाही. बलात्कार, वाईट वागणं, पापकृत्य, बाबापण,
लोकांना पिडणं, त्रास देणं, नेत्यांची भ्रष्टता, बुवांचं वागणं आणि मग चांगल्यांची बदनामी या विळख्यात महाराष्ट्र जेव्हा अडकतो तेव्हा पुन्हा तुम्हाला मी डोळ्यात पाणी आणून सांगतो, महाराष्ट्रातल्या संत विचाराची महाराष्ट्र जगायला आवश्यकता आहे. लक्षात धरा तुम्ही. परफेक्ट संत विचार, उदात्त, स्पेशल, परखड, पटतील न पटतील देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. कडक पण स्पष्ट भूमिका असणं गरजेचं आहे. काही लोकांचं बोलणं मृदू असतं, काहींचं बोलणं रागावणं असतं. मला आपल्या जन्मगावातल्या राजुरीची आठवण इथे येते. क्षीरसागरांचं घराणं आणि पाडळसिंगीवाल्याचं जवळच नातं आहे. अण्णा शार्प हळुवार बोलतात, ऐकता का? आणि आमचे रवी दादा ताकदीनं रागावून करारी भाषेत काय रे असं बोलतात. पण नारळ वरून शिंडी असती, आतमध्ये कवच असतं, पण फोडल्यावर पाणी आणि फळ गोड असतं. लक्षात धरा. आपला मधू बाबा आजारी पडला, कसा असू द्या, काकू नाना हॉस्पिटलला ऍडमिट करून 50-60 हजाराचा खर्च वाचवला आणि गावातल्या एकाला जीवदान दिलं. ही सुद्धा ईश्वर सेवाच आहे, ही भगवंताची सेवा आहे, ही परमेश्वराची सेवा आहे. म्हणजे असं काही नाही की सेवा करायला बुवाच असावा, माळच असावी, गंधच असावं, हरिपाठच असावा, कीर्तनच असावं. नाही, सेवा समर्पण, झाड नाही सेवा आहे, पाणी घालणं सेवा आहे, ताट उचलणं सेवा आहे, बुक्का आणणं सेवा आहे, पखवाजाची कणिक सेवाच आहे, टाळ बांधणं सेवाच आहे, वैष्णवांना ओवाळणं सेवाच आहे. आणि जाताना 8 दिवसानंतर त्यांना नाराज न करता लक्ष्मीकांत प्यारेलाल देणं सुद्धा सेवाच आहे. वाक्य आवडलं नाही काय माझं तुम्हाला? ही सेवाच आहे. माझा अट्टहास एवढाच आहे श्रोते हो, की नित्य पाठातल्या अभंगापेक्षा जे अनोळखी अभंग आहेत त्याचं स्पष्टीकरण चिंतन श्रोत्यांच्या कानावरती जायला पाहिजे. पुन्हा सांगतो, उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे. येण्या जाण्यात वेळ गेला पण एक रूप होता आलं नाही. कुणा बरोबर 10:19 दुसरं चरण आहे निवड. हे कृष्ण नामा, हे कृष्ण नामा गोपी संगे मिळे. हे कृष्ण नामा, हे कृष्ण नामा, हे कृष्ण नामा गोपी संगे मिळे. त्याचं नाव आहे ते हे कृष्ण नाम. 76-75 वर्ष झाले असतील या गावातल्या सप्ताहाला. अनेक वर्षापासून भागवत आहे. पूर्वी सुमंत महाराज गोंदीकरांचं व्हायचं, नंतर अनंत शास्त्रींच्या कथा झाल्या, नंतर पुढे दिलीप महाराज गोंदीकरांचे सुपुत्र भगवंताच्या मुखातून कथा झाली. मधल्या गेल्या वर्षी एका लेकीनं शिवपुराणाची कथा इथे केली.
म्हणजे या गावाला कथा, संशोधन, चिंतन, चंद्रवंश, सूर्यवंश, नागवंश, सर्ग प्रतिसर्ग, वंश, वंशानुचरित या गोष्टी पाठ आहेत. म्हणजे इथल्या महिलांना कथाकार जर चुकला तर त्या एक्झॅक्टली परंपरा सांगतात. चांद्रवंश, सूर्यवंश हा श्रोता तरबेज आहे. आणि हे तरुण एकत्र आल्यामुळं छोट्या सप्ताहाला या पाडळ सिंगीनं नारळी सप्त्याच्या रूपात रूपांतरित केल्यामुळं मी मनपूर्वक त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. 10:22 झालेत. मधून अधून वेळ दिल्यावर लोकांना आधार वाटतो. आलंय जवळ यांचं आता. लोक नाही म्हणत आता फार काळ नाही, आता जवळ आलंय त्यांचं. तसं तुम्हाला आधार मिळतो की आता संपत आलंय. बर, ते हे कृष्ण नाम, ज्याचं नाव कृष्ण ठेवलं गर्गाचार्यांनी, बर का, बहुनी संती नामानी, भिन्न भिन्न प्रकारचे रूपाप्रमाणे गुणाप्रमाणे त्याची नाव गर्गाचार्यानं गोशाळेमध्ये नंद पाटलाच्या मुलाची ठेवली. एक संकर्षण ठेवलं बलरामाचं, एकाचं क्रूकर्षिती कृष्ण ठेवलं, पाप हरण करतो म्हणून हरी ठेवलं, दाम अधिक उदर म्हणून दामोदर ठेवलं, नरसिंह ठेवलं, केशी नावाच्या दैत्याचा वध केल्यामुळं केशवराज ठेवलं, नारायण पाण्यात राहणारा म्हणून नारायण ठेवलं. भागवत झाले तिथं, त्यामुळं त्या विषयाचं रिपिटेशन होऊ नये म्हणून मी ब्रेक करतो स्वतःला. अनंत हे नाम ज्या, त्याला हजारो नाव आहेत, पुष्कळ नाव आहेत त्या परमेश्वराचे. त्यामुळं ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे. कृष्ण शब्दाचा अर्थ आहे कुरुकर्षती, भक्ताचं चित्त आकर्षित करतो, त्याचं नाव कृष्ण. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे, नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. नंद पाटलांच्या गवळणीच्या घरी परमात्म्याची क्रीडा चालते, म्हणजे खेळतो. माखण मिश्री, पायी चालणं, दीडक उभा राहणं, रांगणं, दीडक उभा राहून लोणी चौर्य कर्म करणं, गवळणींना हसवणं, लोणी खात खात ब्रह्मतत्वाचा बोध करणं आणि गोकुळवासियांना आनंद निर्माण करून देणं, हे परमेश्वर काम करतो. हे झालं दुसरं चरण. आता तिसरं चरण. फक्त म्हणायचे, स्पीड न म्हणायचे, उच्च स्वरात म्हणायचे, वेळ संपलाय म्हणून. अमर अमरे अमर कांद खरे, सप्ताहाच्या वतीनं मीच तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. सुभाष शेठ, तुम्ही आलात. आपण काय म्हणतो व्यवहारात, अरे असं वाटलं होतं मधी येऊन ते भेटतील पण काही येणं झालं नाही. अंकुश, विनोद ऐक ना, असं वाटलं होतं मधल्या काळात ते येतील भेटतील पण काही येणं झालं नाही. पण लोक म्हणतात न येऊ दे, शेवटी का होईना त्यांचे हात लागले ना. दृष्टांत नाही कळला तुम्हाला? शेवटी का होईना त्यांचे हात लागले ना. आपल्याकडं अशा गैरसमजूत आहेत काही काही. ह्या महिला गावातले लोक भागवताला पहिल्या दिवशी या नका येऊ पण शेवटच्या दिवशी ऐका बर का.
सगळं त्यात मिळतं. सगळं म्हणजे महत्वाचं प्रसाद मिळतो, बाकी काय. सप्त्यात कीर्तनला एरवी जा नका जाऊ, काल्याला जा बर का. अरे असं काही नाही. पहिलं कीर्तनही महत्वाचं आहे, दुसरं कीर्तनही महत्वाचं आहे. आपण भेद नाही करायचा. वयाने कोणी लहान असेल, कोणी साधा असेल, कोणी अभ्यासक असेल, कोणी मठाधिपती असेल, कोणी फडकरी असेल, कोणी नवीन पोरगा असेल, समसमान सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचे. कीर्तनात निंदा, टीका, नालस्ती, बहिष्कार हे न करता प्रेमवात्सल्याचा भाव आणि अभंगाच्या भूमिका स्पष्ट मांडल्या पाहिजेत. नियमावलीसाठी आरंभाला कठोर असावं, नंतर क्षिथिल शांत होऊन लवचिक परमार्थ त्याचा असावा. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. शिस्तप्रियतेसाठी उदाहरणार्थ हे कृष्ण आणि नारायण हे लहानपणापासून मी त्यांना पाहतो, त्याच्याकडे माझं जाणं येणं आहे. मग त्याला आवाज कमी कर म्हटलो म्हणजे काही माझं भांडण आहे त्याच्याबरोबर? नाही रे, मला एवढा आवाज पुरेसा झाला, पुष्कळ झाला. जास्त आवाज ज्याला लागतो त्याला दे. काही लोकांचे कथा कीर्तन ऐकून कानांना प्रॉब्लेम व्हायला लागले. शपथ विनोद नाही, म्हणजे गायक वादकांना सुद्धा कानाचे प्रॉब्लेम व्हायला लागलेत. बऱ्याच लोकांना, मी कोणाचं एकच नाव घेत नाही. त्यामुळे साऊंड मॉनिटर बॉक्स यांचे आवाज मृदू असले की ऐकायला बरं वाटतं. पूर्वी करणे असायचे. आमच्या लहानपणी तमाशा नावाचं प्रकरण गावी आलं. ते करणे एकदा का कडकड 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 वाजायला लागले की झोपलेले बाहेर पडायचे, आवाज आलाय. तर मी तर एवढा नालायक होतो, अजूनही तसाच आहे. मी काय करायचो, 11 पर्यंत कीर्तन फुकट ऐकायचो आणि 11ला गणगवळण होऊन कानात उघडली की वक फुकट ऐकायचो. दृष्टांत नाही कळला तुम्हाला? याला 2 in 1 म्हणायचं. म्हणजे एकाच वेळेला 2 कामं. गडावर 11 पर्यंत कीर्तन ऐकायचं आणि जय विठ्ठल झालं की इकडं शिरायचं. आणि मग दत्तोबा म्हणायचं, आजच्या कंपनीचा मुक्काम बालम टाकळी गावाला समर्थांच्या चरणी सेवा समर्पित करतो आहे. मजा यायची त्या काळात. आणि आमच्या राजुरीतून वाळू ट्रका अडकायच्या त्यांच्या, ते गावकऱ्यांनी ढकलायच्या. आणि आपली ते एक ड्रायव्हर होता इस्लाम बांधव, मला त्याचं नाव आठवत नाही, तो टपावर लोक बसवायचा आणि गावातून जायचे. पण त्या काळातले वगनाट्य सुद्धा, हरिश्चंद्र राजा, सीता स्वयंवर, सुदाम्याचे पोहे, हे सगळे असे आध्यात्मिक नाटकं असायची. त्याला नाव फक्त तमाशा होतं, पण तत्वज्ञानच समाजात ऐकायला मिळायचं. संगीतातलं एखादं गायन प्रबोधनच आहे, पखवाजाचं वादन हे प्रबोधनच आहे, साहित्य लालित्याचं वाचन, स्क्रिप्ट कात्रण आणि ग्रंथ वाचन हे प्रबोधनच आहे. त्यामुळं कीर्तन या प्रबोधनाच्या अखतारीत पाडळसिंगीच्या माता, पोरं, तरणे, जुने लोक, आश्रय देणारे आणि पंचक्रोशीच्या लोकांमुळं पाडळसिंगीत आत्ता दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा आणि आळंदीच्या वारीत फडावर कीर्तन व्हावं, एवढा तमाम समाज पाहिल्यामुळे माझ्या मनाला प्रसन्नता वाटली. आरंभाला जरा मला खेद वाटला होता की लोक कसे बसतील, जागा पुरल्या जाईल का, मधल्या प्रांगणाचं काय करायचं, त्या जागेत लेकरं तर जय विठ्ठल पर्यंत खेळत नाहीत ना. कारण बऱ्याच मंडपात असं होतं. आणि या लेकरा बाळांना आणि मंडपातल्या कर्कशपणाला कंटाळूनच मी संन्यास घेतला. आणि ते जर पुढे आलं तर पुन्हा काय करावा हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी प्रमाणात म्हटलात, लागल तेवढेच म्हटलात. उगी पाठे म्हणून न म्हटल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. नाही तर टाळकऱ्यांचं ठरलंय, सोडलं की प्रमाण दे, सोडलं की प्रमाण दे. अरे जेवढं लागतं तेवढं. त्याचा शब्द कसा आहे? प्रमाण, प्रमाणात. तिखट प्रमाणात, तेल प्रमाणात, मीठ प्रमाणात, तसं प्रमाण प्रमाणात. आजचा विषय मी समाप्त करतो. अमर अमरे, शंका आणि समाधान. तुम्हाला मला मरण नाही, देवाला मरण नाही. नाही आम्हा जन्म मारावे लागत, संतांना मरण नाही. ईश्वरीय अवताराची समाप्ती अजिबात नाही. असती तर रामकृष्ण हरी आतापर्यंत उद्घोषणा युगान युग चालल्या नसत्या. पंढरीनाथ भगवान की जय चाललं नसतं. नमः पार्वती पते चाललं नसतं. अवधूत चिंतन चाललं नसतं. कालभैरवाचा चांग भले चाललं नसतं. या संतांची ऊर्जा आहे. समाधीत जरी समाधीस्थ असले तरी संतांची संप्रेक्षण चालू असतात. देवाचं देवत्व चालू असतं, कायम असते. आजी असतात, कधीच नसतात ती माझी. त्याचं नाव असतं संत, त्याचं नाव असतं साधू, त्याचं नाव असतं संत विचार. त्यामुळे अधिक न बोलता अमर अमरे
अमर आत्मा आहे आणि अमर ब्रह्मतत्व आहे. ब्रह्मतत्वाला आणि आत्म्याला मृत्यू नाही. श्लोक क्रमांक 1. नैनं छंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकाः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्मा जाळला जात नाही, कापल्या जात नाही, तोडल्या जात नाही, चिरस्थिर आहे, अखंड आहे, निर्व्याज्य आहे, नित्य बुद्ध शुद्ध मुक्त निकवडा. हे वेदांत तत्वज्ञान आणि आत्म्याची व्याख्या केल्यामुळं आत्मा मरत नाही. आणि दुसरं प्रकरण, देव मरत नाही. म्हणून अमर अमरे अमरकंद खरे. याला दृष्टांत देतो छोटासा. चंदनाच्या झाडाला किंमत आहे, पाल्याला किंमत आहे, मुळांना किंमत आहे, आंतरसालीला किंमत आहे, खोडाला किंमत आहे का आतल्या गाभ्याला किंमत आहे? एवढेच लोक मला उत्तर द्या. गाभ्याला किंमत आहे. ऐका, जगत चंदनाचं झाड आहे, पण त्यातला गाभा आहे ना अमरकंद. तो कंद आहे सुगंध देणारा चंदनाचा भाग. म्हणून ते झाड तोडणारे जे कोणी सज्जन असतात ते फांद्या गोळा करत नाही, ते त्यातला गाभा घेतात. मला एका मित्राला मी म्हणालो, चंदनाच्या मला खोडांची आवश्यकता आहे. त्याने ट्रॅक्टरला मुंडक्याला ट्रॅली जोडली आणि ट्रॅलीभर चंदनाचे लाकडं माझ्या घरासमोर आणून टाकले. त्याला मी म्हणालो, अरे एवढे लाकडं चंदनाचे कशाला? तो माझा मित्रच होता. तो म्हणाला, राहू द्या, शेवटी कामाला येतील. नाही कळलं. आता या गावातला रवी माझा मित्र आहे. दीक्षण मामा, तो तबला वाजवणारा गणेश, त्या काळात त्यांची टपरी असायची. मी तर भजन केले. कुठे आहेत ते? अरे एवढा थकला. बाबा बाबा, विठाला विठाला. माझा एक स्वभाव आहे, वय जाती धर्म कुळ पंथ कोणता असू दे, ज्याचा स्नेह आतून आहे त्याचं नाव मी घेणारच. त्याच्या मनात आपल्याबद्दल काही असू, मी निर्वैर स्वच्छ प्रामाणिक त्या माणसाला रिस्पेक्ट देणारच. आमची जिजाबाई इथं दिली आहे, ती आमची सखूबाई इथंच आहे. त्याच्यानंतर आमचे ते मित्र, ते बघा, माणूस दिसायला आपला काळा सावळा पण अत्यंत प्रेमळ, स्वच्छ एकदम गोड. दीक्षण मामा तापड स्वभावाचा पण प्रेमळ भजनाच्या बाबतीत. टवले गुरुजी, जरांगे गुरुजी, आपण नाटकं केले इथं, भजन केले रात्र रात्र. त्या सगळ्या नाटकाला कंटाळून मला हे नाटक बरं वाटतं. आणि सावरकर म्हणाले, याचं नाव आहे संन्यस्त खडग. काय नाव आहे? संन्यस्त खडग. मला अभिनयाची, पत्रकारितेची, लिखाणाची, स्वच्छता अभियानाची, तबला पखावत शिकवण्याची, शिकण्याची प्रचंड सवय, चित्रकलेची सवय, कटिंग्स, कात्रणं, डिझेलच्या पावत्या. मला जो ड्रायव्हर मिळतो तो गावात चर्चा करतो, आम्ही पावत्या गोळा करतो, तो गावात सांगतो का सरकारचा निधी आम्हाला मिळतो म्हणे. आणि मग उलट्या सुलट्या त्याच्या चर्चा होतात. ऑडिटला एखादी पावती असावी. किंबहुना मी जर म्हणालो मी नागपूरहून पाडळसिंगीला आलो, तुम्ही ते मानणार नाहीत. पावतीन पत्रिका दाखवली की विषय डिटेक्ट होतो. आता बुवा लोकांनी खोटं बोलायचा काळ राहिला नाही. की सकाळी मी अमरावतीला होतो, आज पाडळसिंगीला आलो, खोटं बोलू नको, सकाळचं कीर्तन माजलगावचं तुझं युट्यूबला सुटलंय. म्हणजे क्लिपा इन्स्टाच्या आणि फुटू बुवा त्या गावात जाण्याच्या आधी पोहोचलेले असतात. त्यामुळे खोटं बोलायचा काळ राहिला नाही. तर बुवा लोक कीर्तनाला नाही आले, किती जरा माझे काका वारले हो अचानकच, कीर्तन रद्द. बायकोच्या छातीत चमकलं, मी आलो नाही. मला मळमळ झालं, मी आलो नाही. आता मोबाईल मुळे कुणालाही क्षमा नाही. क्षमा मागतो, नेताही चुकत नाही आणि बुवाही चुकत नाही. म्हणून या संगणकासमोर बोलताना मर्म ठेवून, अभ्यास ठेवून बर का, बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोललेलं अधिक परवडलं, असा कालखंड आहे. त्यामुळे या गावातल्या सगळ्या सज्जनांना मी धन्यवाद देतो, परिसरातल्या लोकांना धन्यवाद देतो. आरंभाला माझं कीर्तन, ट्विनिंग, स्पीकर, ध्वनी तुम्हाला कंटाळवाना वाटला असेल, पण माझी एक भूमिका असती. अभंग निवडलाय ना, तो डिटेक्ट करायचा, त्याचा भाव मांडायचा. कंटाळा होईल, लोकांना पटायचं नाही, पण अभंगाची भूमिका आणि सिद्धांत सोडायचा नाही. या 1000 लोकातल्या 2 जरी वेल एज्युकेटेड लोकांना माझा भाव आवडला तरी माझ्या प्रवासाचा सीन मला येणार नाही. हा माझा वैयक्तिक आनंद आहे, लक्षात धरा. अमर अमरे अमर अमरे, तुझ्याच मनात ठेव फक्त. अमर अमरे अमरकंद खरे,
चंदनातल्या गाभ्याला जशी किंमत आहे तसं जगत चंदन आहे, पण त्यातला कंद आहे तो परब्रह्म आहे. त्याचं नाव आहे सच्चित आणि आनंद कंद आहे, म्हणून त्याला आनंद कंद म्हणतात. म्हणून अमर अमरे अमर कंद खरे, पण असा देव होऊनी गोजिरे दूध मागे. परमात्मा गवळणींच्या घरी दूध मागतो. आता एक शंका आहे, 10:36 झाल्यात. ब्रह्मांडाचा नायक, नंद पाटलाचा मुलगा, युवक संघटनेचा प्रणेता, गोकुळात ज्याचं वजन आहे, आई त्याची राणी आहे, बाप तिथला राजा आहे, असा मुलगा गावात दूध मागत फिरत बसेल काय? राजियाची कांता काय भीक मागे. कॅबिनेट मंत्र्यांचं पोरग टोल नाक्यावर आलं आणि पाडळ सिंगीला म्हणालं, मला जरा 2000ची मदत करा. हे तुम्हाला पटण्यासारखं आहे का? कल्पना करा तुम्ही. किंवा सातारकर महाराज म्हणाले, काही करा आणि तुमच्या सप्त्यात माझं कीर्तन ठेवा. असं होईल का? कल्पना करा तुम्ही, जरा कल्पना करा, कल्पना करा. आदरणीय ढोक महाराज म्हणाले, अरे माझं कुणी रामायण ठेवा. असं होईल का? राजाची कांता काय भीक मागे. कशासाठी? मग ब्रह्मांडाचा नायक या काळात सरपंचाचा मुलगा श्रीमंत आहे, सदस्य श्रीमंत आहे, शिपाई श्रीमंत आहे, का नसावा? तो ब्रँड कपडा वापरतो, उत्तम वस्तू आणतो, क्वालिटीची साबण आणतो. तर ब्रह्मांडाचा नायक सुभाष सेठ छटाक दुधासाठी आणि पावशर ग्लासभर दुधासाठी गावात भीक मागत फिरत असेल काय? मी या विषयाला मानत नाही. मग काय मागितलं? दूध म्हणजे प्रेम वात्सल्याचा भक्तिभाव, त्याचा हा गर्भित अर्थ आहे. मला प्रेम द्या, मला जिव्हाळा द्या, अशी मागणी त्यांनी मागितली. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ, पूजी दिन काळ सप्ताहा पुरते. पूजी दिन काळ चातुर्मासा पुरते नाही, पूजी दिन काळ निरंतर अखंड कायम, दिन काळ दिवस आणि रात्र. बर, निवृत्ती परिचर्या म्हणजे सागर महाराज सेवाभाव. परिचर्या, तुझं माझं काय नातं लागतं? विश्वजितचं काय नातं लागतं? सुभाष शेठचं काय नातं लागतं? अंकुशचं काय नातं लागतं? वरदचं काय नातं लागतं? बबन काका आहेत, आमचे बाळू महाराज आहेत, आमचे पाडळीकर कुलकर्णी महाराज आहेत. कोण लागतात हे माझे सांगा ना, कोण लागतात? पण एक वात्सल्य भाव असतो, जिव्हाळा असतो. ते गणेश दादा तिथं बसलाय, मी त्याचं नाव घेतल्या त्याचं अंतःकरण आतून द्रवीभूत झालं, कवळ झालं, कंठ गदगद झाला आणि आसवाच्या धारा त्यांनी आवरल्या. काय देतो आपण कोणाला सांगा ना? तुम्हाला मी काय देतो, तुम्ही मला काय देतात? काही देता येत नाही. आतलं कोवळे पण बाहेर काढावं लागतं. काला माझा नाहीये, पण काल्याच्या लाहीतला एक भाव सांगतो तुम्हाला न्यायातला. दशरथराव वाळूमध्ये गरम झालेल्या भिजलेले ज्वारीचे दाणे टाकतात. तडतड तडतड तो दाना वाजतो, पण तो ज्वारी वरचं कठीण कवच पोटात घेतं आणि आतलं पांढरे कवळे पण बाहेर टाकतं. काल्याची लाही तुम्हाला मला शिकवते, जरा धवल शुभ्र पवित्र कोवळे राहा आणि कठोर पण आत ठेवा. तुम्हाला कोणाला भाव कळलाय मला माहिती नाही. आणि दहीच का? दही शांततेचं प्रतीक आहे. दही आणि लाही समरसता, एकता आणि प्रागतिक अर्थ. कुपोषितांचा बळी जाऊ नये याकरता किल्ला अन्नदान म्हणजे काला. कृष्ण परमात्मा त्या काळात ही सेवा करताना मागायचा काय? मला जरा मदत करा. काय? प्रेमाची. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. त्याला तसं मागायची गरज नव्हती. मी एकदा, आता कीर्तनात मला जरा ऑनलाईन बोलणं बरं नाही, पण आता आलंय ते अंतरिक्ष धावे स्वभाव आहे बाहेरी. एकदा मी सेटला म्हणालो होतो, मला जरा लागली मदत तर कधीतरी करा. ते म्हणाले ऑफकोर्स रेडी आहे, कधी मला सांगा. त्यांना असं वाटलं असेल महाराजांनी आपली चाचणी तर घेतली नाही ना. प्रसंगाला पाळी कुणावर येते, किती पण गळगंज असू दे, त्याला वेळ येते एक दिवस नमण्याची, थांबण्याची, लवचिकपणाची. पण त्या प्रसंगात जो कोणी असा हात करतो ना, त्याचं नाव इतिहासात जाऊ दे, हृदयाच्या पटलावर कायम लिहिल्या जातं का संकटात धावून आलेला तो व्यक्ती असतो. लक्षात घ्या. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ, पूजी दिन काळ आत्माराम. आत्माराम मंदिरात तर जाच, पण संतांचा अंतरंग भाव आहे आत्माराम. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मारामा. नंतर सभागृह, नंतर मंदिर, नंतर पूजा.
पूजी आत्माराम. आतमध्ये जो आत्माराम आहे तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, की भ्रांतासी कामो विषयावरी. मग तुम्हा सगळ्यांना माझी प्रार्थना आहे, मंदिरात तर जाच, पण हे मंदिर स्वच्छ करा, पवित्र करा, व्यापक करा. स्वच्छता अभियान गल्लीत कराच, पण आपलं घर, आपली गल्ली, आपलं मन स्वच्छ करा. आपलं झालं की जगाचं स्वच्छ होतं. चेहऱ्याला बर का नावं ठेवायचं की आरशाला नावं ठेवायचं हे ज्याचं त्यानेच पाहायचं. आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी. त्यामुळं आपण स्वच्छ झालं तर आरशात आपला चेहरा स्वच्छ दिसेल. आपला बुक्का गंध पांगलं तर आरशातही तसंच दिसेल. आपली प्रतिमा चांगली लागती म्हणजे रिप्लेसमेंट मध्ये आरशातलं प्रतिबिंब चांगलं दिसतं. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाळ, पूजी दिनकाळ आत्माराम. 8:30 ते 10:30 तर 9:45 ते 11:15, 10:42 मधलं भजन घेतोय. हार घालणारे तरुण बांधव टोप्या घालून